महाल परिसरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे छावा प्रतिष्ठानाच्या वतीने सलाम या वीरांना अमर जवान कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी उपस्थित लोकांनी हुतात्म्यांना अभिवादन केले आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा केले। सादर आहे संवाददाता संजय मिरे यांची ही ग्राउंड रिपोर्ट। चला तर मग बघूया। प्रेक्षकांनो नमस्कार। यावेळेला कारंगेची टीम छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकामध्ये आहे, ज्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही छावा प्रतिष्ठान यांच्यातर्फे मोठ्या हर्षोल्लासामध्ये 26 जानेवारी म्हणजेच गणराज्य दिन हा साजरा केला जातो। आपण बघू शकता की यावेळेला हे शहरातील तमाम असे व्यक्तिमत्व आहेत जे आज या ठिकाणी आपल्या या देशाच्या वीर जवानांना नमन करायला आलेले आहेत। त्याबरोबर गणराज्याची जी स्थापना जी झालेली आहे त्यानंतर 1952 मध्ये प्रधानमंत्री यांचं निवडणूकसुद्धा झालेली होती आणि अतिशय या देशासाठी लढणारे सर्व जाती धर्मपंथाचे लोक होते। यातील मात्र शंका नाही, देशाच्या आपल्या जवानांनी अनेक बलिदान दिलेले आहे। तेव्हा कुठे हा भारत देश स्वतंत्र झालेला आहे। 1947ला स्थापना झाली, 2023-24 सुरू आहे, 75 वर्ष झाली। बघता बघता स्वातंत्र्याचे 75 वर्ष निघून गेले। आता आपल्यासोबत काही लोक आहेत। छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष यावेळेला समीर येवले आपल्यासोबत, त्यांना आपण विचारूया। समीर, हे सांगा मला की कसं वाटतं आज या ठिकाणी 26 जानेवारीचा कार्यक्रम आयोजित केला आणि फार लांबून लोक आले, काय भावना आहे त्यांच्या? खूप सुंदर वाटतं आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे 2019 पासून छावा प्रतिष्ठानची सुरुवात केली होती। 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट आम्ही हा कार्यक्रम गांधी गेट छत्रपती शिवाजी महाराज चौकात करत असतो आणि सर्व आमचे मित्र सहकारी जितकेही आहे या कार्यक्रमात बरोबर न सांगता सर्व इथे उपस्थित असतात आणि उपस्थित राहणं प्रत्येकाचं कर्तव्य असतं। कैसा लग रहा, कसं वाटतं तुम्हाला? इस देश के अंदर में 26 जनवरी 15 अगस्त जब आता है देशवासियों को बहुत खुशी होती है और हम तो दिल से खुश होते हैं। और हमारे शहर के अंदर में जगह जगह हर चौक के ऊपर में ऐसे कार्यक्रम आयोजित किए जाते हैं और इस कार्यक्रमों के अंदर में सब प्रतिष्ठित नागरिक लोग उपस्थित रहते हैं। यावेळेला दस्तूरखोटे कोतवाली महाल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी साहेब आहेत, त्यांना पण विचार। कोळी साहेब, देशावर लढणारा जवान आणि शहरातही काम करणारे जवान म्हणजे सर्वसामान्य लोक, काय तुम्हाला फरक जाणवतो? सर्वप्रथम सर्वांना गणतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। स्वातंत्र्याकरिता आजपर्यंत स्वातंत्र्यासाठी आजपर्यंत ज्या सैनिकांनी बलिदान दिलेलं आहे त्यांचंही लोकशाही दिनासाठी तितकेच योगदान लाभलेलं आहे। आज ते जर स्वातंत्र्यवीरांच्या शिवाय आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणं कठीण होतं। त्यांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्यानंतरच आपल्या भारतामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही सुरुवात झालेली आहे। आज 26 जानेवारी गणतंत्र दिनानिमित्त आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो। बंटी कुकडे यावेळेला आपल्यासोबत आहे। बंटी, कसं वाटतं तुम्हाला 26 जानेवारीला काय माहोल आहे? 75व्या गणतंत्र दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा। आणि हे गणतंत्र दिवस जो आपण हा साजरा करतो आहे हा देशातल्या सर्व भारतीयांसाठी विशेष गणतंत्र दिवस आहे। ते विशेष म्हणजे कसा की ज्या काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा लागत नव्हता तिथे तिरंगा लागला आहे आणि काश्मीरानंतरही चंद्रावर पण चंद्रयान पोहोचला आणि चंद्रावर पण तिरंगा लागला आहे। कश्मीर से लेकर चांद तक हमने तिरंगा फहरा दिया, हे याच वर्षी झालं आहे। म्हणून हे गणतंत्र एकदम आवश्यक आहे आणि एकदम उत्साहाने साजरा होतो आहे। त्यानंतर रक्तरंजित झालेली अयोध्या फुलाच्या वर्षावनी सजलेली आहे, फुलांनी सजलेली आहे। रक्ताने माखलेली सरयू नदी आज हर्षोल्लेतून स्वच्छ पाणी होऊन निर्मळतेने वाहत आहे। हे देशात काय मैदान आहे तेच आहे। संदीप गवईजी आपल्यासोबत आहे, त्यांना आपण विचारू। संदीपजी, काय सांगा? प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेला सत्ता देण्याचा दिवस। म्हणजे 1950ला 26 जानेवारीला भारताचे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना ही देशाला बहाल केली आणि तेव्हापासून लोकशाहीचं राज्य सुरू झालं। म्हणून आपण हा दरवर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करतो। जनतेचं राज्य, प्रजेचं राज्य, प्रजेची सत्ता म्हणजे प्रजासत्ताक दिन।
बिलकुल. तर कशा प्रकारे प्रजासत्ताक दिन हा मनवला जात आहे याबद्दलची चांगली माहिती या ठिकाणी दिलेली आहे. दिवसभरापासूनच पूर्ण भारतामध्ये अनेक ठिकाणी अनेक उत्सव साजरे केले जातात. गणतंत्र दिवस हा सुद्धा मोठ्या हर्षोल्लासामध्ये सर्व भारतीय लोक आनंदाने साजरा करीत आहे. याच सूत्रामध्ये महाल चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक या ठिकाणी छावा प्रतिष्ठानच्या विद्यमाने आयोजित आजच्या कार्यक्रमाला सर्व लोक आले. संविधानाचं महत्त्व काय, 26 जानेवारीचं महत्त्व काय, या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं त्याचं किती महत्त्व आहे आणि इथे प्रेम बंधुभाव हा निरंतर असावा असंच काहीसं आजच्या या 26 जानेवारीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये कुठेतरी एक चर्चा सुरू आहे. आणि एवढी गोष्ट नक्की की देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 75 वर्षाच्या जवळपास काळ झालेला आहे. मात्र सरकारने आजही लक्ष देण्याची गरज आहे. बरेच लोक उपेक्षित आहे, बेरोजगार आहे, असुरक्षित सुद्धा ते समजतात. त्यामुळे प्रत्येकाला सुरक्षा देणं, त्यांना सगळा रोजगार देणे हे सर्व काम सरकारने करावं. ज्या दिवशी हे होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं पूर्ण भारतामध्ये 100% 26 जानेवारी म्हणजेच गणतंत्र दिवस हा साजरा करण्यात आला असं म्हटल्यास वावगे ठरू नये. नागपूरच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातील कॅमेरा पर्सन विलाससह संजय मिरट, कारानीज, नागपूर.